जमीनच राहिली ना तर शेतकरी काय करणार? जमीन राहिली का? जमीन नाही. जमीन पहिली गेली, आम्हालाच नव्हतं माहिती आमची जमीन कशी गेली ती. आणि जेव्हा आम्हाला कळायला लागलं तर जमीन शोधा गेलो तर आमचं सातबारा नाही, सातबारा पार्टीवाल्याचा आहे. 1 रुपयाचा जर बाजार आणला ना तर पोत्याने येत नव्हता. 5-6 बकरी आहेत. मग चुकलं काय? हाय ते बकरी आहेत पण पाट नाही ना. हा का? एवढा टोपला भरून भात घ्यायचं, हा गम्याला भरून, बरं. आणि मग ते कुटायचं आणि मग ते दुहेरी करून ठेवायचं. मग 6-6 कोणा असतील हा त्या वाचायच्या, नीटवाट करायच्या. दुहेरी म्हणजे सोना पावलाने आले बाप्पा, सिंदूर मस्तकी लावून टिळा माझा बाप्पा, किती गोड दिसतो माझा मोरया, किती गोड दिसतो. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील लोकप्रिय यूट्यूब चॅनल मी वाटसरू. आयुष्यामध्ये जगताना काय महत्त्वाचं आहे ते कळायला हवं, नाहीतर आयुष्य असंच निघून जातं आणि आपण चुका करत राहतो. अगदी लहान लहान गोष्टी आहेत, जशा चुकलो पण शिकलो ते महत्त्वाचं, थकलो पण टिकलो ते महत्त्वाचं, रडलो पण घडलो ते महत्त्वाचं, पडलो पण चाललो ते महत्त्वाचं, उरलो पण पुरलो ते महत्त्वाचं, उरलो पण पुरलो ते महत्त्वाचं, आणि हरलो पण बहरलो ते महत्त्वाचं, हरलो पण बहरलो ते महत्त्वाचं. छोट्याशा गोष्टी असतात पण आयुष्य आनंदी करायला उपयोगी पडतात. संकट कितीही मोठं असू द्या, भले ते मानव निर्मित असो वा निसर्ग निर्मित, रडायचं नाही तर लढायचं ह्या वृत्तीने गेल्या कित्येक पिढ्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या जेमतेम 20-25 लोकांच्या जिद्दीची ही कहाणी. पुण्यापासून 2-2.5 तासांचा प्रवास करून घाट माथ्यावर बसलेल्या गावच्या सीमेवर येऊन पोचलो. परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला एक बोर्ड दिसला, सहज एक उत्सुकता म्हणून म्हटलं जावं. रस्ता कच्चा आहे, हे बघ हा रस्ता आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता इथं गाडी उभी केली कारण समोर तुम्ही बघताय ना तो बांधारा, ते एवढा अरुंद बांधारा आहे ना, त्यावरून जेमतेम फक्त एकच माणूस जाऊ शकतो आणि त्यापुढे ती पायवाट आहे. आपण गाडी इथं उभी करूया. एक उत्सुकता म्हणून मला बघायचं आहे इथं किती लोकांची वस्ती आहे आणि आता घरी कोण सापडते का नाही डाऊट आहे, तरी पण जाऊया. आपला हा काळा घोडा इथं लावूया कारण पुढे जाणं शक्यच नाही आहे. गाडी जाणार नाही, गेली तर परत येणार नाही, इथंच लावूया. तो ताई पुढं कुठलं गाव आहे? पुढं गाव कुठलं आहे? किती गाव आहे तिथं? तुम्ही कुठले आहो? पासलीचे आहे हो का? रस्ता नाही त्यांना? हां हां चालेल. हो काय, आता सेफ्टी कामट्या लावल्यात. आता ह्या कामट्या तिकडं किती माहिती नाही. हो का? बघा, हे कंपाऊंड करण्यामागचा उद्देश म्हणजे एक माणूस पडलाय दारू पिऊन इकडं, दारू पिणाऱ्या माणसासाठी त्यांनी सोयीचं केलेलं आहे. छोटी छोटी अशी गावं आहेत ना, त्या गावांना पोचायला साधा रस्ता पण नाही. आता ही पायवाट आहे आणि ह्या पायवाटेने आपल्याला जायचं आहे. आता ह्या लोकांची इकडून कशी काय ये जा असेल काय माहिती. मुलांची शाळा, यांचा बाजार कसं करतात त्यांनाच माहिती आणि त्यांनाच विचारू आपण. या बेटांच्या आतमध्ये लपलं आहे गाव.
या बॅटांचा दुहेरी फायदा होतो. घरांचं संरक्षण पण होतं आहे आणि त्यांना उत्पन्न पण मिळतं. मोबाईलच्या नेटवर्कची फारशी चिंता नसलेलं, निसर्गाच्या कुशीत विसावलेलं हे गाव माणसाला स्वतःच्या जवळ आणतं. अगदी पहिल्यांदाच भेट देत असलो तरी कुठंतरी आपलेपणा वाटत होता. हातामध्ये काठी घेतली, कुत्र्यांची भीती असते, बाकी काही नाही. कारण अनोळखी लोकांवरती हल्ला करतात. दुपारची वेळ असल्यानं घरी किती लोक असतील यात जरा शंका होती. अंदाज घेत घेत पुढे निघालो. तेव्हा एक आजीबाई दारात काहीतरी करताना दिसली. तिला आवाज दिला. काय गाजय, काय करतीस? काय नाव तुझं? नाव काय तुझं? माझं नाव हा, मुक्ताबाई गणपत भाऊ. असं का? कुठं कोपऱ्यात वाडी बाबा ही? हा, रस्ता नाही हो तुम्हाला? रस्ता नाही आम्हाला तिकडं. ते आता पार्टीवाला रस्ता करतो इकडं तिकडं मोर जायला. मग तुमची जागा इकडून असते, इकडून असते का? हा हा बंधाऱ्यावरून? हा, त्या बंधाऱ्यावर एखाद्या जकाडून पडलं खाली तर? पदरे आता मग काय करायचं? हां, पडलं तर पडलं, असं कोणी पडलं का तिथून खाली? नाही पडलेलं. मग ते कामटे घाला बांधलेत त्याला? ते वाऱ्यानं माणूस इकडे तिकडे हे होईन ना, नदी भरली की, म्हणून ते दारायला असं बांधले. पोरं बाळा आता मम्मीला हां, म्हणा नाही कर बच्चारा. जेमतेम 5-6 घर आहे तिथं. जुन्या कौलारू आणि दगडमातींच्या घरांची जागा नवीन भक्कम अशा तोडींच्या आणि सिमेंटच्या घरांनी घेतलेली पाहून थोडं आश्चर्य वाटलं. गावातून फेरफटका मारला. जेमतेम हातावरच्या बोटा एवढी घरं असलेलं गाव इतरांपेक्षा वेगळं वाटलं. दुपारच्या वेळेमुळे घरं 100% बंदच आहेत बाबा. ही बघा खरी जुनी घरं. आता काळाच्या ओघात ही घरं नष्ट होत चालल्यात. लोकांनी आपली नवीन नवीन घरं बांधल्यात. डोंगराच्या कुशीत लपलेलं आहे, कुशीत नाही डोंगराच्या पोटात लपलेलं आहे घर. इथं भाजीपाला केलेला आहे, चांगला आहे. अरे बापरे, फणस बघितले का? सिमेंटच्या घरांच्या मधोमध आपलं अस्तित्व टिकून राहिलेलं एक जुनं पण गजबजलेलं घर नजरेला पडलं. एक आजीबाई आपल्या नातीबरोबर कामात व्यस्त होत्या, परंतु थोडा वेळ काम बाजूला ठेवून माझ्याबरोबर गप्पा मारत बसल्या. त्यावेळी समजलं की जुन्या काळात महिलांची बाळंतपण करणाऱ्या आजीबाईला सुईण असं म्हणतात. पहिल्या सुईणी असायच्या ना, सुईने असायच्या. सुईनी म्हणजे? बाया डिलिव्हरी पहिल्या यात म्हणजे बाया डिलिव्हरी घरीच करायच्या. हा, पण पहिल्याने दवाखाने नव्हतं. मग आता दवाखाने झाले. नाही नाही, ते सुईनी म्हणलीस ते काय? मग बाया पतीला सुईण म्हणायची पहिल्याने. सुईन का? सुईण म्हणजे बायका मोकळ्या करायची ना, तेव्हा तिला सुईण म्हणायची. हा हा, म्हणजे ते डिलिव्हरी करायला जी बाय असायची तिला सुईन म्हणायचं. मग डॉक्टरच म्हणावं की? हा, डॉक्टर. मग त्या करायच्या वय. मग त्यांना हे कोणी शिकवलं होतं? ते पहिले शिकलेल्या. आता नाही कोण. आता आता नाही. त्यातली एक राहिली नाही, फार मरून गेले. मग त्यांनी सुईनीचं बाळातपण केलं हो. हं. मग त्याला तुम्ही काय द्यायचं हो त्यांना? काय द्यायचं तेव्हा काय होतं? काय द्यायचं मग? काय द्यायचं? कुठं एक आपलं कापड द्यायचं हा, आणि एक नारळ की झालं. भल्या पहाटे कोंबड्याने बांग दिली की दिवसाची सुरुवात होत असे.
दिवस उगवण्यापूर्वी दळणकांडण करून घर कामाला सुरुवात करावी लागायची. कसं काम करायचं त्यांच्या तरुणपणी. 3 वाजता उठायचं पाटला. पाट्याला, हां. भात कुटायचं, दळायचं, दूध असलं तर दूध काढायचं आणि शेण भरायचं, गुरं सोडायची, बकरी सोडायची आणि मग दिवसभर रानात निघून जायचं. या जात्यानं दळायचं. तो गिरणार असत्यान. गिरणी कुठल्या, पहिलं तो उठायचं, दळायचं आणि ते ठेवायचं. एवढा टोपला भरून भात घ्यायचं, हां. गम्याला भरून, बरं. आणि मग ते कुटायचं आणि मग ते दुहेरी करून ठेवायचं. मग 6 कोणा असतील हां. त्या वाचायच्या, नीटवाट करायच्या. दुहेरी म्हणजे 2 बाऱ्या कुटायला लागायचं भात. का? आता पहिल्या साऱ्या पहिल्यानं गिरणी होत्या काय तेव्हा, मग दोनदा का कुटायचं? ते 2दा कुटायला लागायचं. सोना पावलाने आले बाप्पा, सिंदूर मस्तकी लावून टिळा माझा बाप्पा, किती गोड दिसतो माझा मोरया, किती गोड दिसतो सुंदर निरागस हे रूप तुझे, भक्तीत तल्लीन झाले मन माझे, तू विश्वाचा पालन हरी, किम्या तुझी वा आहे न्यारी माझा बाप्पा, किती गोड दिसतो माझा मोरया, किती गोड दिसतो. विकास नावाचा व्हायरस आज गावोगावी पोचलाय. ठिकठिकाणी फार्म हाऊस, सेकंड होम, प्लॉट्स असे बोर्ड पाहिल्यावर विचार येतो की ह्यासाठी का गांधीजी म्हणाले होते खेड्याकडे चला. शेतात काम करायला माणसं मिळणं अवघड झालंय. कारण भात हे कोण करीत नाही. का? पार्टीवाल्याच्या कामावर त्याची कशाला हे करते ती. मग तिकडे पगार जास्त आहे का? आता कुणी पाहिलंय बाबा. नाही ना, मग आता शेत प्रत्येकाने हा, असं हा. पडून दिलं तर कोण करायचं मग? टाकूनच दिली माणसात. मग आता खायचं काय मग? खायचंही का ताणू, मग ते परवडतंय का? ते परवडतंय त्यांना. मग शेत नको, हा पण मजुरी पाहिजे लोकांची. हा मजुरी पाहिजे. आपण ते लोकांचे हमाले करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये राबलं तर काय वाईट आहे? तुम्ही संसार केला, पोरांना मोठं केलं, हा काय जेव्हा ते माती उकरून केलं, मातीच उकारली ना. हा. मग ते माती अंगाला फासून त्यांचं धड बलं करून, एकाचं 2 हात करून, जिथल्या तिथं आता पोरं बाळं झाली व्यवस्थित आहे. आता लेखणी तेवढी. मग लेखनी तुम्हाला पोटाला देईल का? कुणाला माहिती बा. लेखनी पैसा देईन फक्त. पैसा देणं, पैशाचा आम्ही की आणू आम्ही म्हणून काही माती उकारतोय का आम्ही? माती नाही उकरायची. पण खरं पाहिलं तर तुम्ही उजव्या याव. पहिलं दिवस चांगलं होतं. कसं काय? पहिलं चांगलं होतं. पहिला पैसा नव्हता का? पहिला पैसा नव्हता आणि धान्य थोडं होतं. हा. धान्य थोडं होतं. मग धान्य मिळत होतं हा. आपल्यान कष्ट करून. हा. पर पैसा नव्हता. पण तुम्ही सुखी होता का? हा हा. विकासाच्या नावाखाली झाडांची होणारी कत्तल पाहून असे महाकाय वृक्ष फक्त आता चित्रामध्येच पाहायला मिळणार की काय असं वाटतंय. किती बकरी आहेत? बकरी नवी बकरी आणि 5-6 बकरी आहेत. मग चुकलं काय? नाही ते बारक बकरी आहेत आहे, पण पाट नाही ना. हा का? हा, किती? एकच पाट नाही. इकडं ते काय कंठी बांधली नाही, इकडे नाही आलं. इकडं नाही आलं. नाही ना. तुम्ही एवढ्या वरती काय गेला अडचणीत? नाही मला पत्र आलं काय काय ते बघू होतो. नाही, इकडे नाही आलं. मंडळी, आत्ता आपल्या सोबत आहेत ह्याचे सरपंच कैलास धुमाळ. त्यांनी या गावात बरेच काम केलेलं आहे आणि अजून करतायत. त्यांच्या कामाची पद्धत मला आवडली, कारण इथल्या जमिनी बऱ्याच पार्टीवाल्यांनी विकत घेतल्यात आणि ते पार्टीवाले लोक जणू काय लोकांचे दुश्मन आहेत असं वाटतं आपल्याला. तसं नाही आहे. त्यांच्या हातात हात घालून, त्यांना गोड बोलून त्यांनी बरेच कामं केलेली आहेत.
50 घरं होते त्या 10 घर राहिले तिथं. 10 घर राहिले तर त्यांची मुलं सर्व शहरात आहेत शहरात गेले. आणि वयस्करच लोक आई वडील राहिलेत, याच्या इतर माणूस नाही राहिलेत. आणि जमीन 100 एकर होती त्यातली पूर्वीचे म्हणजे 2001मध्ये 2002मध्ये त्यावर लोकांनी फसवून एजंटगिरीने विकले. आता राहिली जमीन नाही, खाली घरच राहिल्यात. घर राहिले त्यात असं झाले की घराचा आठा आहे, 7-12 नाही. आणि त्याच्यावर जरी घर बांधायचं म्हणलं तरी थोडीशी जरा बाहेरची लोक जरा त्रास देतात. आता नेहमी आहेत माणसं चांगली बाहेरची, पण त्यात काय होतं लोकांना वाटतं की ते पार्टीवाला आपलं दुश्मन आहेत. पण काय आलंय त्यांनी सुद्धा बाहेरून पैसा आणून टाकलाय, पण शेवटी ते ताबा घेणारच ना. आणि सहकार्य आमच्या गावात पाण्याची अजून व्यवस्था नाही. हे याची पाईपलाईन पडले, त्याची काय दुरुस्त झाली नाही. एरीचं बक्षीपत्र स्वतःहून मी 11 गुंठ दिलं. त्याचं अर्ध पाईपलाईन असे पडलेली एकनं. आणि हे रस्ता बी नाही. 11 गुंठ तुम्ही आपल्या मालकीची दिली? मालकीचे दिले 11 गुंठ, तरी पाणी नाही. तरी पाणी नाही. आणि रोजगार हे सर्व संपलाय, रोजगारचा विशेष राहिला नाही. मग आता काय झालं उत्पन्न? पण काय आहे, कुठं पार्टीवाल्याला जायचं 300 रुपये 400 रुपये देतील ते, आणि महिन्यातनं 10 दिवस काम लागतंय. 10 दिवस आणि माणसाला काम होत नाही. ते सांगणार खड्डे खाना, पाणी उकरा, ते होत नाही ना एवढं मोठं दगड मग उचलणं. त्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याला काय वाईट नाही, आहे? शेतकरी जमीनच राहिली ना तर शेतकरी काय करणार? जमीन राहिली का? जमीन नाही. ते ज्ञानपूर्वकांनी ना विहीर खोदून दिली होती. हां. अशी अवस्था आहे ना सर, पाणी पिण्यासारखं नाही. आणि 3-4 वर्ष आम्ही काम केलं आणि आता सरकार पाणी आलं म्हणतंय. आणि असं वयस्कर लेडीज वगैरे आहेत त्यांना आता इथे त्यांचं मुलं वगैरे इथं राहत नाहीत, काही नाहीत. आणि त्यांच्या आया वगैरे इथं राहतात. त्यांना पाणी न्यायचं, इथून न्यायचं. आणि हे पाणी असं खराब आहे, इथून न्यायचं म्हटलं तर त्यांना हांडा काय वर जात नाही, काय नाही. ते बेकार परिस्थिती चालू येतं. तुम्ही पाणी पित नाही काही? पितो ना, हेच पितो. मग हे पाणी तुम्ही पिताय? हे दुसरा काय पर्याय नाही सर. नाही असं पिवळं पडलेलं पाणी? हां, मग दुसरा पर्याय नाही सर, पाणीच नाही. बापरे. आज 500 वर्षे उलटली स्वातंत्र्य मिळून, तरीही मूलभूत गरजेसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतंय. या उतार वयात पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबणार तरी कधी? बघा ती आजी बघा, तिला चालते आणि ती वाकून वाकून चालली आहे. पडशी नाही अजय, घरी नळ नाही? नाही बाबा, मग डोक्यावर पाणी रोज येते का? रोजचं काय आहे? रोज बाबा रोज येते. मग रोजचा हेच हायवे आहे का तुझा? माझा ह्योच आहे. मग पडली बिडली माझी? पडले तर पडली, त्याला काय करायचं? मग आता हेच तुमची पायाची वाटर? हा, हीच आमच्या पायाची वर. अरे बापरे, आता हे पाणी असलं खराब आहे, तुम्ही हेच पाणी पिताय? आम्ही हेच पाणी पितो. वर टाकीला बक्षीपत्र दिले, वर ते टाकी बनले, खाली येर बनले, पण ते काय पुरं काम झालं नाही. खाली पाईप अर्ध जाळ्यात, पाईप अर्ध हे झाल्यात, अशी आता परिस्थिती. 2 वर्ष झाले त्या फाईब आणून टाकल्या. मग काय ते पायपाचा उपयोग आहे? पाय नसेल तर काय करायचं? पाऊसचं काय करणार? पाऊसचं कसं नेणार? हा ना. बाबो पावसाचं हा? ठेवी आणि मग काय करतात? गुडघ्याची वचनीचं पाणी किती पितात. ती. अशी परिस्थिती आहे. ऐकलं का? ही कळशी टीव्ही बसत नेते, काय करायचं? आजी खाली जोग जाईन. डंपर तुटलाय तो. मंडळी, ह्या वयात पण या आजीबाईंना एक हांडा डोक्यावर आणावाच लागतोय. आणि तुम्ही पाहिलं असं पाणी काय लायकीचं आहे ते. असलं पाणी पिऊन तुम्ही आजार नाही पडायचा हो का? ते बघ, ऐकू बाबू, हे बघा, हे बघा, सावकाश आजे, सावकाश. मंडळी, येणाऱ्या प्रत्येक संकटाला अगदी समर्थपणे तोंड देण्याचा गुणधर्म बहुधा ह्या मातीतच असणार. मात्र ह्याच काळ्या आईची सेवा करायला सहसा कोणी तयार होताना दिसत नाही. अलीकडच्या काही वर्षात ग्रामीण भागात तयार झालेली समस्या म्हणजे स्थानिक लोकांना किंवा शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळणं अवघड झाले. शहरात फ्लॅट आणि गावाकडे जमीन
अशा दुहेरी अपेक्षा घेऊन बसलेल्या मुलींना विचारावंसं वाटतंय की शहरात राहून तू शेती कशी करणार बाई? प्रवेश करताना ज्या बांबूंच्या बेटाने स्वागत केलं, माघारी फिरताना मात्र त्यांच्याकडे मान वर करून पाहायचं धाडस झालं नाही. बघा मंडळी, ठिकठिकाणी असे फार्म हाऊस, प्लॉट, पार्टीवाल्यांचे बंगले पाहायला मिळतात. खरा शेतकरी आज भूमिहीन झाला आहे. त्याला शेत करायला, पोट भरायला जागा शिल्लक राहिली नाही. एवढंच काय, हक्काचं घर बांधायला पण जागा शिल्लक नाही राहिली. हो का, त्या टोकापासून बघतोय, हो, एकही जागा शिल्लक नाही आहे फुटभर पण. म्हणजे जो खरा मालक होता तो आता अक्षरशः भिकारी झाला आहे. फुटभर जागा पण त्याला शिल्लक नाही. त्याच्या हक्काचं घर आहे ना, ते पण त्या मालकीचं आहे का नाही असा डाऊट येतो कधी कधी. जिकडं पाहावं तिकडं फक्त फार्म हाऊस, बंगले, प्लॉट, कंपाऊंड, त्याशिवाय काहीच पाहायला मिळत नाही. कारण हे पार्टीवाले घेऊन काही शेती करत नाही, त्याची प्लॉटिंग करतात, विकून टाकतात, नाहीतर सेकंड होम म्हणून कुठंतरी आपलं होमस्टे करतात. बाकी काय नाही. जर प्रत्येकाने अशी जमीन विकली, पार्टीवाल्याने घेतली, तर शेतकऱ्याला पण जमीन शिल्लक राहणार नाही. मग शेती करायची कुठं, खायचं काय? एक दिवस असा येईल ना की तुम्हाला फक्त शेती तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या गच्चीमध्ये, जास्तीत जास्त टेरेसवर, ह्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. शेतामध्ये किंवा वावरामध्ये शेत तुम्हाला पाहायलाच मिळणार नाही. एकटा माणूस काय करू शकतो असा प्रत्येकाला प्रश्न पडतो, पण एकटा माणूस बरंच काही करू शकतो. इथून पुढे जेवढ्या जमिनी शिल्लक आहेत ना, माझी कळकळीची विनंती आहे, जे पुण्या, मुंबईला, शहरामध्ये राहतात ना, त्याने घरी येऊन बघा आपल्या गावाला, आपल्या गावाची वेस कुठे आहे, आपली शेत कुठे आहे, हद्द बघा, आणि आपल्या मुलांना पण दाखवा. तुम्ही शेत करा किंवा करू नका, पण कमीत कमी ते शेत कुठे आहे, त्याची हद्द कुठे आहे ते बघा. नाहीतर एक दिवस तुम्हालाही तुमचं राहतं घर सोडून जायला लागेल, जमीन सोडून जायला लागेल, आणि गाव सोडून जायला लागेल. मग इकडं सगळे येतील अंबानी, बिंबानी, अदानी. इकडचे मूळ जे मावळे आहेत ना, ते असे भूमिहीन होऊन जाणार. चला, एवढं वरडून नरडत आणून गळा फाडून जरा काय फरक पडला तर या व्हिडिओचं सार्थक आहे. नाही तर माझे एफर्ट्स फुकट आहेत एवढे कष्ट घेऊन. हे बघा आपला काळा घोडा इथं उभा आहे. आज जरा घोडा वेगळा आणला आहे नेहमीपेक्षा, कारण एवढ्या अडचणीत यायचं म्हणलं तर साधी गाडी चालत नाही, त्याला असा घोडाच लागतो. थांबा थांबा थांबा, कुठे चाललात? व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं का नाही ना? मग ते करा आणि मग व्हिडिओ संपवा, कारण सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार आहे आणि आपला नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायची संधी मिळणार आहे.